श्री स्वामी समर्थ. तर इथं तुम्ही पाहिलं असेल घड्यामध्ये 5:30 वाजलेले. तर मी सकाळी आज लवकर उठलेली आहे. आज लक्ष्मीपूजन. तर आज लवकर उठलं जातं. तर मी आज 4 वाजताच उठले आणि घरातले सगळे कामं आवरून घेतले. एका तासामध्ये लगेच फ्रेश झाले आणि लगेच मग इथं मी दिवे लावून देत होते. तर आज सकाळी लवकर दिवे लावायला पाहिजे. कमीत कमी 5 दिवे तरी आपण आपल्या म्हणजे घरासमोर लावायला पाहिजे. तर इथं मग मी 5-6 पणत्या घेतल्या होत्या आणि लगेच दिवे लावून दिलेले. तर आज लक्ष्मीपूजन आहे. तर माझ्याकडून सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी मातेच्या चरणी एकच प्रार्थना, येणारे दिवस चांगले हो, तुमच्या आयुष्यात भरभराटी हो, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचं आरोग्य निरोगी राहो. एवढं मी माताचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं सकाळी सकाळीच मग मी देव्हाऱ्यातले बरेचसे भांडे घासून घेतलेले. इथं हे बाऊलसुद्धा घासून ठेवलेले. तर सकाळी लवकर उठलं ना तर कामही बरेचसे लवकर होतात, म्हणजे पटपट होतात. तर इथं मला देवपूजा करायची होती. परत मी म्हणजे ड्रेस चेंज केलेला आहे. मी नवीन ड्रेस घातलेला आहे. तर इथं मग मला आता देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करायची होती. तर आता बरोबर आहे ना 6 वाजलेले. तर इथं मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी लवकर पूजा करून घेऊ. तर इथं देवांना मला उटणं लावायचं होतं. तर इथं मी एका वाटीमध्ये उटणं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट तेल टाकलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. तर इथं उटणं तयार करून घेतलं. तर इथं मला अभिषेक पण करायचा होता उटणं लावल्याच्यानंतर. तर पंचामृत काही बनवलं नाही, कारण दूध नव्हतं. म्हणजे दूध होतं पण ते दूध कालचं होतं ना, तर मग इथं मी पंचामृत काही बनवलं नाही, पण दही ताजं होतं. तर मग इथं मग मी दह्यानंच आता अभिषेक करून घेणार आहे. तर इथं मग मी सकाळी सकाळीच लगे देवपूजेला लागलेली होती. तर माझी मुलगी उठली होती. अर्धा तास झाला. तर मग तिनं थोडंसं शूट घेतलेलं आहे. तर इथं मग माझी सकाळी सकाळी देवपूजा चालली होती. आणि जेव्हा आपण अशी सकाळी सकाळी देव्हाऱ्यात देवपूजा करतो, घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं, धूप दीप सगळीकडं वास दरवळतो ना, तर खूप छान आणि प्रसन्न वाटून जातं, मनाला एकदम शांती भेटते. तर इथं काल देवांच्या पप्पांनी थोडीशी झेंडूची फुलं आणली होते किलोभर. तर ते झेंडूची फुलं इथं मग मी अर्पण करून दिली. मी काल त्यांना बाहेर गेले होते ना, तर त्यांना सांगितलं होतं, कारण मला माहीत होतं सकाळी देवपूजेला आपल्याला फुलं लागणार आणि फुलं काही जास्त महाग नव्हते. यावेळेस 30 रुपये का 25 रुपये असे काहीतरी किलो फुलं होते. तर मग ते 1 किलो पूजेसाठी घेऊन आलेले होते. तर इथं मला उंबरठ्याचं पूजन करायचं होतं ना, तर हे नवीनवाले जे दिवे आणलेले तर तेच मग मी उंबरठ्याजवळ आज लावणार आहे. तर इथं मग मी ते ताटसुद्धा काढून घेतलेलं आहे उंबरठ्याच्या पूजनाचं. तर इथं मी लगेच आता उंबरठ्याचं पूजन करून घेते. हळदीचं लेपन करणार. पहिला मी उंबरठा चांगला स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. तर चला इथं मी आता छान लेपन करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तर चला मग. तर इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालं. देवांचे पप्पा परत बाहेर गेले आणि 2 कलरचे झेंडूचे फुलं घेऊन आले आणि येताना त्यांनी आंब्याचे डहाळेसुद्धा आणलेले. कारण ते पण पानं म्हणजे हारांमध्ये लावावं लागतात ना, कारण ते शुभ असतात आंब्याचे पानं. तर इथं बरेचसे हार बनवून घेतलेले होते आणि जसे जसे बनवले तसे तसे देवांच्या पप्पांनी ते हारसुद्धा म्हणजे घराला गाड्यांना लावून दिलेले.
तर इथं या पद्धतीनंच मेन डोअरला छोटासा एक हार बनवून घेतलेला होता, तो लावून दिला आणि इथं उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे. तर ते पण अजून तसंच आहे. देवांशला सांगितलं की त्याच्यावरती पाय नको देऊ, तर त्याला आता थोडं थोडं समजतं की याच्यावरती पाय नाही द्यायचा. तर इथं मग हे बाऊल आहे ना, तर हे पण स्वच्छ धुवून म्हणजे घासून ठेवले होते. तर याच्यामध्ये फुलं आणले ना, तर मग ते फुलांनी थोडंसं मी सजवून घेतलेलं आहे. तर इथं माझे सकाळी बरेचसे कामं करून झालेले होते आणि सकाळचा स्वयंपाक झाला, जेवणं झाले. त्याच्यानंतर मग मी ते मधात काही शूट नाही केलं. त्याच्यानंतर 2-2:30 वाजता मी स्वयंपाकाला लागले. तर आता बरोबर 3:30 वाजलेले होते. तर माझा इथं जवळपास स्वयंपाक म्हणजे होत झालेलाच होता. इथं मी खीर बनवली, कढी बनवली, सार बनवला, भजेसुद्धा तळून घेतलेले नैवेद्यापुरते. इथं कुरडई, पापड हे सगळं असं तळून घेतलेलं आहे. तर इथं माझं लगेच पुरणाच्या पोळ्या बनवणं चालू होत्या. तर तुम्ही पाहिलं असेल एवढ्या छान पुरण झालेलं होतं ना, तर इथं पुरणाच्या पोळ्या एकदम मस्त झालेल्या होत्या. तर इथं मग मी सकाळीच पुरणाची डाळ आहे ना शिजायला टाकलेली होती. म्हणजे ते काही मी शूट नाही केलं, पण सकाळीच मी पुरणसुद्धा बनवलं. म्हणजे असे बरेचसे कामं केले होते ना सकाळी. तर ते काही जेवढं शूट करता आलं तेवढंच घेतलेलं आहे. तर इथे बघा एकदम टम्म अशी पुरणाची पोळी फुगलेली आहे. तर इथं माझा स्वयंपाक चालू होता. तर तिकडं हॉलमध्ये ना तर तेजू ना तर रांगोळ काढत होती. मी की ते शूट नाही केलं, पण रांगोळ काढल्याच्यानंतर मी इथं तुम्हाला दाखवत होती. तिनं एक टाईलचा तुकडा आणला आणि त्याच्यावरतीच रांगोळ काढली घरामध्ये बसून. कारण बाहेर आहे ना ऊन पण होतं कडक. तर ती म्हणे मी इथं घरात बसूनच रांगोळ काढते. तर तिने लक्ष्मीपूजनासाठी अशी सुंदर अशी रांगोळ काढून घेतलेली आहे. तर जास्त तर मला ते काही शूट नाही करता आलं, कारण स्वयंपाक पण बनवायचा होता ना. तर चला मी आता हे तुम्हाला दाखवलं. मी आता पूजेची तयारी करते आणि परत बोलते. तर इथं माझा स्वयंपाक वगैरे करून झाला. तर त्याच्यानंतर लगेच मी पूजेची मांडणी थोडीशी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल. इथं मी पिवळं आणि लालचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खाली एक मोठा चौरंग टाकला. त्याच्यानंतर एक खालीसुद्धा एक प्लेट टाकली. मागच्या साईडने एक कपडा टाकला पिवळ्या कलरचा आणि इथं मला देवी मातेची स्थापना करायची आहे ना, तर इथं मग मी एक लाल छोटा चौरंग ठेवला. त्याच्यावरती लाल कपडा टाकला आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकून इथं मी लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहे. थोडीशी मी पूजेची तयारी करून घेणार आहे संध्याकाळ होण्याच्या आत, कारण ही पूजा मांडायला बराचसा वेळ जातो. तर मी इथं तुमच्याशी ना थोडक्यात पूजा शेअर करते. तिथं मला कळसाची स्थापना करायची होती. तरी इथं मग मी लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता, एक नाणं, त्याच्यामध्ये एक सुपारी आणि एखादी दुर्वा असली तर टाकायची, नसली तर नाही टाकली चालते. तर एवढं टाकून घेतलेलं आहे. हळदी, कुंकू, अक्षता आणि एका साईडनं दिवासुद्धा लावून दिलेला आहे. पण मी तो खाली लावलेला आहे दिवा, तुम्हाला दिसत नसेल, पण खालच्या साईडनं दिवा लावलेला आहे. तर इथं मग कलशाची स्थापना करून घेतलेली आहे आणि लगेच देवी मातेची मूर्ती ना तिथे ठेवून दिलेली आहे. कारण देवाश घडी घडी त्या देवी मातेच्या मूर्तीला हात लावतोय आणि त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. कारण मग एखाद्या वेळेस पडली झडली तर मग एखाद्या वेळेस तुटपुट होण्याची भीती वाटते ना, तर मग आपल्याला ते अपशकून झाल्यासारखं वाटतं. तर इथं मग मी लगेच लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करून दिलेली आहे. तर इथं लक्ष्मी नारायणाचा फोटो आज पूजेमध्ये मांडला जातो. तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी लक्ष्मी नारायणाचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे. आज लक्ष्मी नारायणाचा फोटो जरूर आपण पूजेमध्ये ठेवायला पाहिजे. एरवी नाही ठेवलाच चालतो देवाऱ्यात, पण पूजेमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवायलाच पाहिजे. तर इथं मला बोळके असतात ना, आम्ही त्याला बोळकेच म्हणतो. तर इथं मला बोळके ठेवायचे होते. तर खाली मी एक एक नागवेलीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती असे बोळके ठेवून दिलेले. तर त्याच्यामध्ये धान्य टाकत असते. तर जे धान्य आपल्या घरामध्ये असले ते टाकायचं, कारण शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळं धान्यच टाकलं जातं. बरेच जण आहे ना प्रसाद टाकतात, जो आपण लाया फुटाण्याचा प्रसाद आणतो ना, तर ते टाकतात. पण मी इथं मी धान्यच टाकत असते. तर इथं मग मी हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, चवळीची डाळ, पुन्हा त्याच्यामध्ये धनी, आज महत्त्वाचे धनीसुद्धा आपण पूजेमध्ये घ्यायला पाहिजे. तर इथं मग धनी असे बोळके भरून ठेवले आणि इथं लगेच मी लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ना, तर तिचा अभिषेक करायचा होता. तर इथं मग मी कुंकानं अभिषेक करून घेतलेला आहे. पहिले पाण्यानं केला, त्याच्यानंतर लाल कुंकानं अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर हळदीनं अभिषेक केला. तर इथं मग मी श्रीसूक्त, पुरुष सूक्त आपल्याला जर असे मंत्र याच्यातही माझा पठण करायचे असले तर मग याच्यातही बराचसा वेळ जातो. तर मग याच्यातही माझा चांगला अर्धा पाऊण तास गेला. तर इथं माझा पूर्ण अभिषेक करून झालेला होता. तर इथं मग मी परत एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये म्हणजे तांदूळ भरून ठेवले आणि त्याच्यावरती एक नागवेलीचं पान ठेवलं आणि तिथं लक्ष्मी मातेची स्थापना करून दिलेली आहे. आज झेंडूंच्या फुलांना खूप मान असतो. म्हणजे आज झेंडूचे फुलं पूजेमध्ये वापरल्या जातात. तर सगळ्या पूजेमध्ये झेंडूचे फुलं ठेवले.
तर इथं आता 5:30 वाजून गेलेले होते. तर इथं लगेच माझ्या मुलीने ना पणत्या लावून दिलेल्या आहे. कारण ह्या पणत्या खूप साऱ्या जर पणत्या लावायच्या असल्या तर त्यालाही बराचसा वेळ जातो. तर इथं आता माझी तयारी होईपर्यंत आहे ना, तर ती म्हणे मी पणत्या लावून देते. तर इथं मग तिनं पणत्या लावून दिलेल्या आहे. तर चला मी आता तयारी करते आणि तयारी झाल्याच्यानंतर परत बोलते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर अशा पद्धतीनं लक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी केलेली आहे. जास्त शूट तर काही करता नाही आलं, जेवढं करता आलं ना तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कारण वेळ होत होता आणि शूट करायचं म्हटलं ना तर मग त्यात आणखीन जास्त वेळ चालला जातो. तर हे लक्ष्मीपूजन कसं संध्याकाळचं म्हणजे दिवस माळवायच्या वेळेतच करावं लागतं ना, तर त्याच्यामुळे जास्त तर काही शूट नाही करता आलं. जेवढं केलं ना तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला इथं सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाली. इथंसुद्धा म्हणजे फराळ जे ठेवलेलं होतं ना देवी मातेसमोर, तर इथं देवाऱ्यासुद्धा फराळ ठेवून दिलेले आहे. तर लगेच आता इथं तयारी केली आणि दिवे इथं सगळीकडं असे दिवे लावून दिलेले. जेव्हा अशा पणत्या लावल्या जातात तर घर असं लख्ख प्रकाश पडतो आणि घर असं खुलून जातं. तर सगळीकडं मग पणत्या लावून दिलेल्या होत्या. तर चला मी आता सगळ्या पणत्या लावून देते आणि लावून दिल्याच्यानंतर परत दाखवते. तर इथं सगळीकडं पणत्या लावून झालेल्या आहे. तर इथं मला आता गाड्यांची पूजा करायची होती. तर इथं मग मी पहिले छोट्या गाड्यांची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच मोठ्या गाडीची सुद्धा पूजा करून घेतलेली. आजसुद्धा त्या गोष्टींची पूजा केली जाते कारण ती आपल्यासाठी लक्ष्मी असते. कारण ती त्याच्यामध्ये दररोज देवांचे पप्पा शाळेवर जातात, घरी येतात, तर ती आपल्या स्वरूपात लक्ष्मीच असते. तर इथं मग त्यांचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मेन डोअर असतो ना, तर त्यालाही सुद्धा असं 5 बोटं लावून कुंकू लावून घेतलेले आहे आणि स्वस्तिक काढून घेतलेले. तर चला मी आता हे सगळे अशी पूजा करून घेते. त्याच्यानंतर लगेच पलीकडचा जो डोअर आहे ना, तर त्या डोअरला सुद्धा मग 5 बोटं लावले आणि एक स्वस्तिक काढून घेतलेले. त्याच्यानंतर गॅस शेगडीची सुद्धा आज पूजा केलेली आहे. तर तिथेही 5 बोटं कुंकवाचे ओढून घेतले, एक फूल ठेवलं, अक्षदा टाकल्या आणि एक पंती तिथं लावून दिलेली आहे. तर इथे बघा देवांचं काय सुरू होतं, तो पण पाया पडत होता. त्यालाही पण छान वाटत होतं. घरात अशा काही पूजापाती मांडल्या जाते ना मोठ्या तर खूप छान पण वाटतं आणि घरात एकदम प्रसन्न वाटतं. तर इथं मग राहिलेली पूजा होती ना, तर ती मग इथं मी करून घेत होते. तर देवांच्या पप्पांनी पूजा केली, देवांशनं पण पूजा केली आणि माझ्या मुलीनेही पूजा केली, सगळ्यांनी पूजा केली. तर इथं देवांच्या पप्पांनी कमळाची फुलं आणलेली होती. जेव्हा फुलं आणले ना झेंडूचे, तर तेव्हाच ते घेऊन आलेले होते. तर ते एक-एक फुले ना मग मी ते फुले ना पाण्यात ठेवलेले होते. म्हणजे सांगितलं होतं त्या दादांनी पाण्यात ठेवा, थोडेसे ते सुकल्यासारखे झाले होते. तर इथं एक लक्ष्मी मातेला अर्पण केलं आणि एक चांदीची लक्ष्मी माता आहे ना, तर त्यांना अर्पण करून दिलं. तर इथं मग देवांला पूजा करायची होती. आम्ही जशी केली तशी त्याला पण पूजा करायची होती.
तर मग तो पण कुंकू लावत होता, अक्षदा टाकत होता, म्हणजे तो पाहत होता हे कसे करतात, तसं तो करत होता. तर इथं मग मी त्याला पूजा करून दिली त्याच्या मनानं आणि त्यानंही छान पाया पडला. त्याच्यानंतर मग मी पोथी वाचून घेतलेली आहे. लक्ष्मीची माझ्याकडं कहाणी आहे लक्ष्मी पूजनाची, तर ती कहाणी वाचून घेतली आणि मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी लोक तुला हसणार नाही, पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली, म्हातारीचा पोथी वाचून झाली आणि लगेच नैवेद्याचं ताट इथं काढून दिलं. त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवलं आणि देवांच्या पप्पाने आरती केली, देवांशनं पण आरती केली, मी पण आरती केली आणि माझ्या मुलीनं पण आरती केली. तर इथं नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे, छान अशी पूजा करून झालेली आहे. जो शुभ मुहूर्त दिलेला होता ना 6 ते 8पर्यंत, तर त्या मुहूर्तातच ही पूजा मी म्हणजे आरती, नैवेद्य, त्याच्यामध्ये पोथी सगळं करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पूजा मांडणी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला मी केलेली पूजा हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा काही पूजा मांडायच्या असल्या तर त्याच्यात खूप वेळ जातो. तर चला, छान छान कमेंट करा आणि पूजा कशी वाटली तर जरूर पूजेला एक लाईक करा. तर चला मग. दिवाळी म्हटलं की मग फटाके आलेच. तर इथं मग देवांश आणि त्याचे पप्पा दोघंही फटाके फोडत होते. देवांशला तर खूप मज्जा येत होती आणि त्याला फटाके फोडायला आवडतात पण, म्हणजे झाड. तर चला, असा होता लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ. कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पूजासुद्धा कशी वाटली नाही हे पण कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.